बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं. ज्या नेत्याने जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला. आपण सर्वांनी पाहिलंच असेल की पहाटे उठून जो नेता लोकांच्या सेवेसाठी हजर होत होता, तो नेता महाराष्ट्राने मागच्या 4-5 दिवसामध्ये गमावला. अशा अजितदादांच्या शोकसभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पक्षी, सर्व नेते व सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आपण पाहतो, महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, अजितदादांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम करण्यात आले. आज आपल्या कर्जतमध्ये सुद्धा सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. अजितदादांचा नेतृत्व हे असं होतं की लहानातल्या लहान, थोरातल्या थोर व्यक्तींना त्यांचं नेतृत्व हवंसं वाटत होतं. ज्या माणसाने आपली हयात फक्त लोकांची सेवा करण्यासाठी घालवली. असंच एक घटना सकाळ सकाळ घडली. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या अपघाती निधन झाले, अशी घटना घडली आणि त्याचीच पुनरावृत्ती अजितदादाच्या अपघाती घटनेने झाली. असं महाराष्ट्रासाठी खरंच धक्कादायक आहे आणि महाराष्ट्राचं असं अजितदादाच्या जाण्याने मोठं नुकसान झालं. अशा थोर नेत्याला मी माझ्या गदाधर परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळं या ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं शेती मातीचा माणूस, की ज्याला ग्रामीण भागाची नाळ होती आणि हे नेतृत्व शेतीतून खऱ्या अर्थानं उगवलेलं होतं आणि मातीचं नेतृत्व होतं महाराष्ट्राच्या, असं हे नेतृत्व आज हरपल्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आज हळहळलेला आहे, तळतळलेला आहे. नेतृत्व तयार व्हायला बराच कालावधी जावा लागतो. औटघटकेची पदं, संघटनेची पदं, सार्वजनिक जीवनातील पदं मिळतात, परंतु स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं त्या पदाला उजळवणं हा जो काही गुण अजितदादांकडे होता आणि सर्वसामान्य माणसाचं काम होणं हाच माझा ध्यास आहे. भले पक्षी अभिनिवेश त्या ठिकाणी त्यांनी बाजूला ठेवून आलेला समोरचा माणूस, त्याचं काम होणं गरजेचं आहे. तो नागरिक आहे आणि मी राज्यकर्ता आहे अशी कधी त्यांनी भूमिका न घेता त्याचं काम झालं पाहिजे अशी एक न्याय्य भूमिका अजितदादांनी नेहमीच मांडली आणि हीच भूमिका महाराष्ट्रातील तळागाळातील माणसाला समजली आणि अजितदादाला सर्वात महत्वाची उपाधी कामाचा माणूस ही मिळाली आणि त्या उपाधीनं अजितदादाही खुश होते की मला कामाचा माणूस म्हणून ओळखलं जावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. किती आज अजितदादांच्या उपाध्या लावल्या तरीही कमीच पडते, परंतु आज जर पाहिलं तर सरकारमध्ये जरी पाहिलं तरी ग्रामीण भागाचं नेतृत्व, ग्रामीण भागाचे प्रश्न हिरिरीने मांडणारा, ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकमेव नेता या मंत्रिमंडळामध्ये होता. आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचं उदाहरण घेता येईल. जरी त्या ठिकाणी पराभव झालेला असला, पराभव का हा कायमस्वरूपीचा नसतो, परंतु त्या महानगराचा चेहरा बदलण्याचं काम सुद्धा अजितदादांनी केलं. असं हे नेतृत्व, प्रतिभावान नेतृत्व,
प्रगल्भ नेतृत्व, स्पष्ट वक्तेपणा, पारदर्शीपणा या नेतृत्वामध्ये होता. आत्ताच बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की त्यांच्या बऱ्याचशा आठवणी प्रत्येक वक्त्याकडे आहेत आणि त्या त्यांना या ठिकाणी उद्धृत करायच्या आहेत. त्यामुळं अशा नेत्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहत असताना आपण सर्वपक्षीय या ठिकाणी पक्षीय अभिनिवेश सोडून आलो, हाच या ठिकाणी फार मोठा तारखेला 9 वाजता सहज एका ठिकाणी बसलेलो तो मोबाईल उघडला आणि गप्पीने होता. परंतु इकडे तिकडे पुन्हा चेक केलं तर खरंच हा अपघात झालेला होता. तसं पाहिलं तर आज सर्वपक्षीय शोकसभाच्या निमित्तानं उपस्थित सर्वपक्षीय नेते मंडळी, अजितदादाच्या बाबतीत बरेच जण बोलणार आहेत, जास्त वेळ पण घेणं चुकीचं ठरेल कारण बरेच नेते मंडळी आहेत. अजितदादाच्या जाण्यानं फक्त बारामतीच नाही, महाराष्ट्राचं सुद्धा चांगल्या प्रकारे नुकसान झालंय. पण असं नीतीचा काळ आहे, शेवटी नीती पुढे कोणाचं काही चालत नाही. त्या नीतीप्रमाणे अर्धा विषय सोडून दादा आपल्याला सर्वांना सोडून गेले. त्यांच्या जाण्यानं त्यांचं पवार कुटुंब असेल, पूर्ण महाराष्ट्र असेल, यातून दुःखाच्या जी छाया आहे त्यातून बाहेर निघण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने सर्वांना द्यावं. मी माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं, कर्जत शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं, नगरपंचायतच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण. अजितदादा पवार यांचं निधन झालं, त्याबद्दल सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. अजितदादांच्या जाण्यानं आपल्या भागावर पूर्णपणे शोककळा पसरले आहे. ही कधी न भरून येणारी पोकळ निर्माण झालेले आहे. एक पुढारी तयार व्हायला एक पिढी जाते. आपण तर महाराष्ट्राचा नेता गमावला आहे. ही कधी न भरून येणारी पोकळी आपल्या भागाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. अजितदादांना मी माझ्या तोरडमल परिवाराच्या वतीनं, कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा पवार साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एक पुरंदर नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यामुळं आज वकील साहेबांचा फोन आला आणि शोकसभेचं आयोजन करायचंय, तशी पोस्ट टाका म्हणून त्यांनी सांगितलं. आणि सगळे पक्षाचे लोक आता मला त्यांनी सांगितलं आजच्या या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहेत. ही दादांची किंमत आहे, ही खऱ्या अर्थानं दादांची ताकद आहे. म्हणून मी माझ्या वतीनं प्रथमतः दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकच प्रसंग मी सांगतो की त्या गोष्टीला आदरणीय राजेंद्र दत्ता फडके तटकर काका हे त्या गोष्टीला समोर उभे होते. 2013 साली माझी छावणी होती. छावणीत अजितदादा आले होते. मोठा एखादा माणूस मोठा होतो ते असाच होत नाही, त्याच्याकडे ते गुण असतात. म्हणून हे सांगतो की दादा तिथं आल्याबरोबर आम्ही सगळ्यांनी म्हणून त्यांचं स्वागत केलं. तात्या होते तिथं समोर सगळ्यांनी स्वागत केलं. स्वागत करत असताना हातात गुच्छ असताना माझ्या छावणीच्या बोर्डाकडे दादा पाहत होते. त्या दादा यायचे, एका राज्याचे उपमुख्यमंत्री यायचे म्हणून सगळ्या यंत्रणा तिथे फिरून गेले. अगोदर 2-3 दिवस ते स्वानपथक, कामगार, तमगत, तहसीलदार सगळे येऊन गेले होते. सगळ्यांनी सगळी पाहणी केली होती. आमची टीम पण पाहत होती. कुणाच्याही लक्षात एक साधी चूक लक्षात आली नाही. आणि त्याच्या तुम्हाला आठवत असेल की बोर्डाकडे हातात गुच्छ असताना बोर्डाकडे पाहून उतरल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अरे त्या बोर्डातले बेरीज चुकली का तुझी जनावर कमी येत रे. म्हणजे फक्त असं सहज नजर टाकल्यानंतर, आणि आकडे 4-5 होते तिथं. बैल वेगळा, म्हैस वेगळी, लहान हे त्यांची बछडे वेगळे, घोडा वेगळा, ही अशी नावं होती. तेवढ्याची मिळून बेरीज होती आणि तिथं हातचा चुकला होता. त्यावेळेला सगळ्यांनी पाहिल्यानंतर लक्षात आलं की हातचा चुकला, फक्त बेरीज चुकलेली. इतकं खऱ्या अर्थानं लक्ष असणारा आणि बुद्धिमान असणारा हा नेता खऱ्या अर्थानं आपल्यातून हिरावून गेलेला आहे. आज पोस्ट पाहताना आपण बऱ्याचशा पोस्ट येतात की
दादांचं काम हे ते सगळं, आणि प्रत्येक जणाला हा वाटतं की दादा परत या. पण आपली जेवढी तळमळ आहे, दादांचं समाजावर एवढी निष्ठा होती, एवढं प्रेम होतं, कामावर इतकं प्रेम होतं की आपली सगळ्यांची इच्छा दादा परत या असं जरी असेल तर दादाची सुद्धा मला वाटतं तीच इच्छा असेल. कारण सगळ्यांना सोडून दादांना जाणं सुद्धा ते दुःखातच असेल. दादा सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता कायम त्यांच्या तोंडामध्ये म्हणजे हे करत असतील किंवा तोंडामध्ये सारखी ती कविता असेल की त्यांना सुद्धा पुन्हा आपल्या देण्याची खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांची इच्छा असेल. ती कविता अशी आहे की ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा पान तळमळला. अशा या नेत्याला खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र म्हटलाय. ही उणीव कशातही न भरून येणारी उणीव खऱ्या अर्थानं आपलं ही पोकळी निर्माण झाली. नुसतं पवार कुटुंबाला नाही, फक्त पक्षाला नाही, तर ह्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने तमासर झाल्यामुळं एक अंधार निर्माण झालाय. असो, जे नेत्याला पाहिजे असतं ते कोणालाही बदलता येत नाही, आणि जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टीत कधीच बदल होत नाही. म्हणून त्यांच्या जाण्याला आपल्या सर्वांना दुःख आहे. आता सावरण्याशिवाय त्यांचा एक शब्द आहे की उठा कामाला लागा, आणि त्या पद्धतीनं आपण सर्वजण कामाला लागूया. का बाहेर पडलाय दादाने मन फुटले, काय झालं पडलं आमचं तमकं, पण दादा तेवढा बिचारा एकटा नाही, दुसरं नाही. ही एक गोष्ट दादाच्या जीवनात त्या तारखेला घडली. आणि भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी श्रद्धांजली अर्पण करताना अजितदादांचा उल्लेख पहिल्यांदा अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार, आणि नंतर अजित दादा हा त्या दिवशी दादा म्हणून उल्लेख केला. आणि पवार साहेब अजित दादाला कधीच दादा म्हणत नव्हते, अजित म्हणायचे. परंतु त्या दिवशी रडताना अजित दादा म्हणले. इथं दादाच होता. आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस डिपार्टमेंटने त्यांना सलामी सुद्धा बारामतीत दिली, आणि 12:12 दिली. कुठं घड्याळ गावाला सगळं चौकशी करा, हे वैशिष्ट्य होतं त्या माणसाचं. महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना प्रत्येकाचे तुमचे अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. माझे 2 अनुभव थोडक्यात सांगतो. काम सांगितलं की काम कसं व्हायचं. मुंबईमध्ये मिटिंग होती, कर्जत जामखेड तालुका टोटल दक्षिणेची होती, तात्या घेतले बरेच आहेत. आणि त्यावेळेस उमेदवारी दिली होती राजीव राजेला, राष्ट्रवादीची. आणि त्या ठिकाणी आम्ही एक विषय सांगितला होता की दादा कुकडीचं ऑफिस करमाळ्याला जाणार आहे, आणि त्याचा GR निघाला आहे. दादा काय बोलले ना, 11 तारखेला मिटिंग लावली. राम शिंदे साहेब सुद्धा त्या मिटिंगला हजर होते, आम्ही सगळे होतो. आणि तिथे उपासे साहेबांना विचारलं म्हणून, उपासे GR कोणी काढलाय? म्हणजे तटकरे साहेबांनी काढलाय. तटकरे साहेब जलसंपदा तो GR कॅन्सल कर, कर्जतचे ऑफिस कर्जत करावं, करण्याला आपण दुसरं घेऊ. तिथं GR कॅन्सल केला. त्याच्यानंतर कुकडीला पाणी सुटलं, आणि आपल्या तालुक्याला पाणी कमी पडत असताना सगळ्या लोकांनी सांगितलं ना अजून 2 दिवस चालायला पाहिजे. काय केलं पाहिजे? मी सरपंच होतो, एक लेटर पॅड घेतलं, त्याच्यावर पत्र तयार केलं. माझीच मुलं इथली मी ड्रायव्हर, आणि अर्जंट कारखान्यात गेलो. दादा हेलिकॉप्टरच्या जवळ गेले, मी तुम्हाला सगळे फोटो दाखवतो. हेलिकॉप्टरच्या जवळ गेले, भगत साहेब गेटवर उभे होते, PM वर चढताना मला बघितलं, हार हातात आणि पत्र. तिथून दादा माझ्यापाशी आले, काय पत्र दिलं, फक्त विषय बघितला. पीएने तिथून फोन लावला वरिष्ठ अधिकाऱ्यांना. दादाने सांगितलं मला माहित नाही, कर्जत तालुक्याला पाणी किती 2 दिवस वाढवून दिलं. म्हणजे ही जी काम करण्याची प्रत्येक पक्षाचा असेल, कोणी माणूस असेल, प्रत्येकाचं काम करण्याची त्यांची जी पद्धत होती ती सगळ्या महाराष्ट्राला बाळगत होती. आणि म्हणून ते गेल्यामुळे तुम्हाला आम्हाला दुःख झालं. तर त्यांच्या जाण्यानं तुम्ही वेगळं सांगणारे, प्रत्येक जण वेगळं सांगणारे, ते गेले. पुढं काय घडणारे, इथून पाठीमागे मोठी मोठी लोक गेली, देश चालत राहतो, जनता चालत राहती. तुम्ही आम्ही जाणारे वेगळ्या प्रकारे प्रत्येक जण जात असतो. जन्म हा असतो मृत्यूसाठीच असतो. परंतु दादा गेल्यानं बऱ्याच गोष्टीचं नुकसान झालं. ह्याचा ओवाळ महाराष्ट्रातून होत असताना सर्वांना दुःख झाले. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं दादांच्या नावापुढे आणखी स्वर्गीय लावायला शब्दच फुटत नाही. आतापर्यंत प्रत्येकाने ज्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्याच्या कुणाच्याच शब्दामध्ये स्वर्गीय किंवा कैलासवासी शब्द आला नाही.
त्याला कारण असं की आपलं मनच आणखी मान्य करत नाही की अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. खऱ्या अर्थानं शेतकरी, कष्टकरी, गरिबांचा लोकनेता, प्रत्येक पहाट ही महाराष्ट्रासाठी शिवनेरी पहाट येऊन येणारा एक महाराष्ट्राचा नेता. रोज सकाळी एका पहाटे एका गावामध्ये विकासाचा पर्व घेऊन येणारा महाराष्ट्राचा नेता. खऱ्या अर्थानं आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये अनेक संकट पाहिले, अनेक दुर्दैवी, अनेकांचे अंत पाहिले, परंतु 28 तारखेला जो महाराष्ट्रावरती आणि देशावरती काळा दिवस त्या ठिकाणी उजळला. आपण पाहतो की इतक्या हंबरड्या फोडून लोक रडत होत्या, महिला रडत होत्या. बारामतीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा एक व्यक्ती असा नव्हता की दादांचा व्हिडिओ पाहिला, दादांच्या आठवणी आल्या आणखी त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना. एकही असा त्या दिवशी त्या ठिकाणी माणूस आपल्याला पाहायला मिळत नव्हता. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी या कर्जत तालुक्याशी एक चांगलं घट्ट नातं निर्माण केलं होतं. अंबलिका कारखाना असून, इतर सर्व माध्यमातून असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचं काम दादांनी या ठिकाणी केलं होतं. दादांच्या पुढची जी काही त्यांची काही राहिलेली स्वप्न आहे ते सुनित्रा उपमुख्यमंत्री यांच्या ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी कुटुंब प्रयत्न करणारच आहे. परंतु आत्ताच विजू नानांनी सांगितल्याप्रमाणे दादा हे दादाच होते आणि दादांच्या माध्यमातून झालेली कामं हे अख्खा महाराष्ट्र जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत विसरू शकणार नाही. का तर दादांनी प्रत्येक जो मैलाचा दगड उभा केला तो आयुष्यभर ध्यानात राहील या पद्धतीचा केला. त्याच्यामुळं दादांना माझ्या वतीनं, कर्जत तालुक्यातील, शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं, कर्जत जामखेडचे आमदार सन्माननीय रोहितदादा पवार यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. महाराष्ट्र राज्याचं लाडकं नेतृत्व, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असतील, महिला असतील, नोकरदार असतील, सर्वच जनतेचा दादा माणूस, ज्यांची नाव महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी जोडलेली होती असे दादा. दहशतीतला नाही तर माणसातला हा दादा माणूस एक 5 दिवसापूर्वी विमान अपघातात आपल्यातून निघून गेलेला. तसं पाहिलं तर मला कोणीतरी सांगितलं एक नेतृत्व तयार व्हायला की 40-50 वर्ष जातात. असं नेतृत्व इथून मागे झालं नाही आणि भविष्यात बी कधी होईल असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याची खडानखडा माहिती असणारा हा माणूस, मंत्रालयातील प्रत्येक डिपार्टमेंटची, प्रत्येक फायलीची खडानखडा माहिती असणारा हा माणूस आज आपल्यात नाहीये. आज आपण पाहतो मंत्रिमंडळात 40-42 मंत्री आहेत, परंतु दादा एकटेच असे होते की त्यांना सर्व अधिकारी हे घाबरत होते. त्याचं कारण असं होतं की दादाला प्रत्येक फाईलची माहिती होती आणि म्हणून अधिकारी घाबरत होते. आज ती परिस्थिती आता महाराष्ट्रात राहिलेली नाही. पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्वच पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खरं तर अनेकांनी या ठिकाणी दादांना आदरांजली वाहिली. सर्वांनीच आपले दादांबरोबरचे अनुभव, दादा कसे नेते होते हे सर्व आपल्या वाणीमधून सांगितलं. खरं तर तसं पाहिलं तर
मी वेगळ्या पक्षात काम करत असल्या कारणानं माझा आणि दादांचा तसा राजू काका गुंड यांच्याबरोबर एकदा फक्त संबंध आलाय. परंतु 28 तारखेला ज्यावेळेस सकाळी टीव्ही लावला 9 वाजता साधारण 9च्या दरम्यान, आणि त्यामध्ये जी न्यूज येत होती आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की अजितदादांचं प्लेन क्रॅश झालंय आणि त्याच्यामध्ये 5 जण जखमी झाले. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मन असं सुन्न झालं आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे. मनामध्ये अतिशय दुःख होत होतं. आणि अनेक वेळा त्या काळामध्ये जोपर्यंत अजितदादांची पुढची बातमी येत नाही तोपर्यंत कितीतरी वेळा मी म्हणलो परमेश्वरा या संकटातून अजितदादाला बाहेर काढ. त्याचं कारणच असं आहे की जरी माझा अजितदादांचा काही डायरेक्ट कधी संबंध आला नसला तरी अजितदादा गेल्या 35-40 वर्षापासून या ठिकाणी या राज्यकारभार करत असताना अनेक वेळा या ठिकाणी अनेक पदावरती 6 वेळा उपमुख्यमंत्री पदावरती काम करत असताना निश्चितच या ठिकाणी आपण अजितदादाला जे पाहिलं, मग टीव्ही मध्ये पाहिलं असेल, बातम्यामधून पाहिलं असेल, काही लोकांकडून अजितदादांच्या संदर्भात अजितदादा अशा आहेत, अजितदादा पुष्टवक्ते आहे, अजितदादा काम अशा पद्धतीने करतात, होत असलं तर करतात, नसलं होत तर ते स्पष्ट सांगतात काम होणार नाही. आणि दुसरा एक त्यांचा गुण असा होता की त्यांनी खरोखरच कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्व समाजासाठी ह्या ठिकाणी ते अहोरात्र या ठिकाणी कष्ट करत होते, झटत होते. आणि म्हणून माझा एकच अनुभव, राजू काकावर मी मुंबईला गेलतो आणि माझा एक काहीतरी विषय होता, परंतु दरम्यानच्या काळात त्यांनी काय असं विचारलं नाही की तू कुठून आलाय, तुझा पक्ष कोणता आहे, परंतु त्यांनी तो पण फोन या ठिकाणी म्हणजे हे काम जरा मला अडचणीच वाटते पण मी ती फोन करतो. आणि म्हणून असा नेतृत्व गेल्यानंतर हे खरं तर एखाद्या पक्षाचं, एखाद्या कुटुंबाचं नव्हे तर हे राज्याचं, देशाचं नुकसान झालंय. आणि म्हणून अजितदादाच्या जाण्यानं खरं तर तसा माझा काही संबंध नसला तरी मला 2-3 दिवस एका ठिकाणी अजिबात असं काहीतरी उदास झाल्यासारखं वाटत होतं, आपल्या घरातली व्यक्ती गेल्यासारखं असं वाटत होतं. आणि पुन्हा या ठिकाणी अजितदादाची एक ठिकाणी छबी आहे, मग ते भाषण करताना असेल किंवा काय असेल ते चेहरा पुढं सारखं अजितदादा दिसत होते. त्याचं कारणच असेल की या ठिकाणी खऱ्या अर्थानं अजितदादांच्या जाण्यानं या ठिकाणी आपला महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय. माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आधी सभा ठेवली होती. दादांच्या बाबतीत माझ्या आधी बोलणाऱ्या सर्व वक्त्यांनी दादांचा अनुभव आणि परिचय आपल्या समोर विषद केलेला आहे. दादांबरोबर काम करण्याची संधी सर्वात जास्त म्हणजे जसं मी राजकारणात सुरुवात केली तेव्हापासून ते आजपर्यंत दादांबरोबर काम करण्याचा टाईम आला. त्यांना त्यांच्या जर आठवणी सांगायच्या म्हणलं 2 दिवस पूर्ण नाही एवढ्या आठवणी त्यांच्या आमच्या बरोबर आहेत. दादांचे काम करण्याची पद्धत आमची एकच सांगतो मी, आमच्या बँकेची मीटिंग होती आणि सर्व संचालक आले होते आणि मी त्या ठिकाणी हजर झालो. पण आमची पत्नी संचालक असल्यामुळे त्यांनी विचारलं की त्याला का आणलं नाही तुम्ही आला. म्हणलं ते असे आजारी आणि त्यांना दवाखान्यात नेणार यांनी 4चं टायमिंग आहे. पारिसनी डॉक्टरचं त्यांना वेळ घेतलेली पुण्यात. दादा या ठिकाणी मुंबईला पोहोचले. पेशंट 4 वाजता बेडवर असताना दादा त्या ठिकाणी पारिसनी डॉक्टरला फोन आला आणि पेशंटची विचारपूस केली. म्हणजे बघा किती माणूस हा काम करण्यात आणि म्हणजे एवढ्या धावपळ त्यांच्या मागे अख्ख्या राज्याचं हे असताना एक आपल्या किरकोळ पेशंटची चौकशीला जर फोन येत असत त्याचे इतकं वाईट म्हणजे हे नाही. आणि असा माणूस
ज्यावेळेस बातमी आलेली आता महाराष्ट्र जागेवर स्तब्ध झाला, म्हणजे कुणालाच काही सुचत नव्हतं, कुणी कुणाचं काय बोलावं हे सुद्धा कळत नव्हतं. असे दादा गेल्यामुळं महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली. जीवनातली थोडीशी छोटीशी एक आठवण सांगतो की दादा कार्यकर्त्याला ताकद कशी देत होते. मगाशी तात्यांनी सांगितलं अध्यक्षपदाचा विषय. या ठिकाणी अध्यक्षपदाच्या वेळेस बरेचसे मातब्बर लोक या ठिकाणी जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये इच्छुक होते. राजळीताई असतात, प्रतिभाताई पाचपुते असतात, ढाकणेताई असतात, पण त्यांना सर्वांना बाजूला करून मला ठिकाणी माझ्या मंडळींनी अध्यक्ष केलं. नंतरच्या विषयामध्ये आमचा मतदारसंघ राखीव झाला जिल्हा परिषद. परळला मी निवडून आणलो. त्यावेळेस कोणाची शिफारस न घेता मी दादांना सांगितलं की माझा कार्यकर्ता आहे, मला पुढे राजकारण करायचंय, मला याला सभापती केलं पाहिजे. दादाने अंकुश काकडेला फोन करून सांगितलं की समाज कल्याणचा सभापती उमेश परळ कोण आहे त्याला करायचं. त्यावेळेस केलं. नंतरच्या टर्मला तर रोहित दादा आमदार झाले. त्यावेळेस दादांनी मला घरी येऊन सांगितलं होतं की राजेंद्र तुला आमदार मी, तुला रोहित पवार आमदार नाही. त्यावेळेस मी जरा वेगळ्या विषयामध्ये होतो, पण या ठिकाणी दादाने तो शब्द पाळला. परत तिसऱ्या टर्मला या ठिकाणी परत सभापतीची निवड निघाली आणि मी दादांकडे घेऊन दादांना सांगितलं की उमेश परळला परत या ठिकाणी सभापती करा अशी माझी इच्छा आहे. दादाने सांगितलं काय हरकत नाही, त्याला सभापती करतो, मी तुला सांगणार नाही की आमदारची शिफारस आणून. म्हणजे इतका शब्दाला पक्का माणूस या ठिकाणी आज आपल्यातून गेलेला आहे. गणेशजी तुम्हाला सांगायचं म्हणजे 3 टर्म सभापती पद आणि 1 टर्म म्हणजे 2 टर्म सभापती 1 टर्म अध्यक्ष ही रेकॉर्ड झाले जिल्ह्यामध्ये की एकाच गटामध्ये. वेगळा संबंध आलेला जुन्या पिढीला दादाने नगरपालिकेला ऍडमिशन घेतलं, तिथून खरं दादाची माझी ओळख झाली. माझ्याकडं महिन्यातून कमीत कमी 2 वेळा मी दादाला भेटत होतो. सगळ्यांनाच माहिती इथं बसलेल्या. आणि जिल्ह्यामध्ये मी प्रकर्षाने दादाशी ज्या भावनेने दादा बोलायचे त्याच भावनेने मी बोलत होतो. माझे अनेक किस्से आहेत, फक्त एक किस्सा 2 किस्से सांगणार आहेत मी, 2 आठवणी सांगणार आहेत. मला माहीत अटॅक आला, मला दवाखान्यात होते आणि दादाचा पिचड साहेबाला फोन आला, बाळासाहेबांना नगरला नेलं गेले, जर परिस्थिती बरी नसेल तर त्याला पुण्याला पाठवून द्या. अत्यंत घरोघ्याचे संबंध होते माझे. मी 2 वेळेस दादाला कर्जत मध्ये आणलं होतं. पहिल्या वेळेस मी बाजार तळाव मेळावा घेतला होता, दुसऱ्या वेळेस मी माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला आणलं. एवढं सगळं असताना दादा एक मी माफी मागतो. 2019 साली रोहित पवारांना पहिल्यांदा या ठिकाणी तिकीट दिलं. माझा थोडा रोहित पवारांशी संबंध नव्हता, माझा थोडा स्वभाव एकेकोर असल्यामुळं मला रोहित पवार भेटले नाही. राम शिंदे माझ्याकडं 4-5 वेळेस आले. नामदेव राऊतांनी मेळावा घेतला होता. अरे आपण गावातले येत म्हणले, मी शिवशेजारचा आहे, मी अडचणीत यावेळेस काम करा. मी थोडा भावनिक झालो. दुर्दैवाने त्यावेळेस मी राम शिंदेचं काम करायला लागलो. दादांचा मला जवळजवळ 15 मिनिटं फोन होता. आज पण तो फोन माझ्याकडे. दादा मला म्हणत होते, अरे तू माझ्या घरातला आहे, तू माझ्या घरातला आहे, तू असं का करतो. पण म्हणलं दादा आता मी एका स्टेजवर गेलेलो आहे, मी आता काही करू शकत नाही. म्हणजे तू परत ये, मी तुझ्याकडे येतो. परंतु त्या ठिकाणी मी त्यावेळेस दादांचं ऐकलं नाही. 1 वर्षभर दादा मला बोलत नव्हते. मी आणि ॲडव्होकेट राणे मुंबईला गेलतो. मला पाहिल्यानंतर पाहून पुढे गेले, कागद होता. राणेला म्हणलं माझ्या हातातला कागद घेणार नाही, तूच दे आता. त्याने त्याला विचारलं तू कुठे. मी गेलो होतो, मला बोललं नसल्यामुळं. पण नंतर 2 वर्षांनी मी दादाकडे गेलो. दादा म्हणलं तुमचे पाय धरतो, माझ्याकडून चुकलेले. अरे म्हणले थांब, आपल्यालाच आता भाजपला पाठिंबा द्यायचा आहे, तू आता नाराज होऊ नको. आणि नंतर मी दादा बरोबर राहायला लागलो. 24ला निवडणूक आली. मी बाकी दादाला सांगितलं, मी दादाचं ऐकलं नव्हतं. परंतु दादा एवढा दिलदार माणूस आहे.
मी सांगितलं दादा कर्जत तालुक्यात तुम्ही या ठिकाणी रामसिद्धीच्या प्रचाराला येऊ नका. हे ऐकणारा आणि मी सांगणारा फक्त एकमेव माणूस आहे. मी लहान आहे, परंतु दादांनी माझं ऐकलं आणि दादांनी मोठ्या मनाने मला माफ केलं. खरं तर मी त्याच वेळेस माफी मागितली होती. त्यावेळेस मला माफ केलं नसतं मला आज अत्यंत दुःख झालं असतं. आणि प्रत्येकाच्या राजकारणाच्या जडणघडणीत मी एक साक्षीदार आहे. राजेंद्र फाळकेला तिकीट देताना मी पुढे होतो. राजेंद्र कोंडाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करताना मीच पुढे होतो. अंबादास पिसाळांच्या बाबतीत विधानसभेला उमेदवारी करण्यासाठी मीच पुढे होतो. प्रत्येक या तालुक्यातल्या पुढाऱ्यांसाठी जे जे काही करता आलंय मला दादांच्या माध्यमातून ते मी सक्षमपणे केलेलं आहे. कोणी मानू नाही तर नाही मानू, परंतु दादाचे हे जे माझे संबंध होते, या संबंधामुळे प्रत्येक जिल्ह्यातला पुढारी देखील मला म्हणत होता जे काय बोलायचंय ते बाळासाहेब बोलन, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये होती. आणि दादा माझं ऐकत होते. परवा फक्त कनेरीला शेवटचं माझं नाना त्यांचं बोलणं झालं. मी कनेरीला जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळाला गेलो आणि त्या ठिकाणी गेलो असताना आबाडमलेला म्हणलं दादा अजून आलेले नाहीत, आपण इथं दारात थांबू. दारात थांबल्यानंतर नाना पूर्ण गाड्याचा ताफा उभा राहिला आणि दादांनी मला विचारलं कधी आलास? म्हणलं आता सकाळीच आलो. तुमची निवडणूक नाही का? म्हणलं आमची दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. आणि अशा पद्धतीने ते शेवटचं माझं बोलणं झालं. दुर्दैवाने एक मराठा समाजाचा आमच्या एक खंबीर नेतृत्व जे आमच्या समाजाला होतं ते इथून पुढच्या काळामध्ये असं नेतृत्व भेटणार नाही. दादाचे अनेक उपकार या तालुक्यावर आहे, हे जास्त काही सांगायची गरज नाही.